आपण सर्वांना मान्यवरांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी दीप प्रज्वलन करावे। सुनील चिकलंडे यांना सुद्धा मी स्टेजवर आमंत्रित करतो, त्यांनी सुद्धा स्टेजवर स्थानापन्न व्हावे। धन्यवाद। अज्ञान अंधकाराचा हो नाश, अज्ञान अंधकाराचा हो नाश, जीवनात येवो सदा प्रकाश, समोर आहे दिव्याचा रास, आज आपल्या हस्ते या दीप प्रज्वलन सोहळा झाले। आमच्या या कार्यक्रमाचा होतोय उजाळा प्रकाश, उजाळा प्रकाश, उजाळा प्रकाश। धन्यवाद। सर्व मान्यवरांचा मी धन्यवाद देतो। तर या पुढील कार्यक्रम स्टेज पूजा आपल्या गावचे उपसरपंच श्री उमाकांत गाडवे, सिद्धार्थ माने, अमोघ सिद्ध पाटील व्हाईस चेअरमन यांनी स्टेज पूजा करावे। उमाकांत गाडवे, सिद्धार्थ माने आणि देशिंगराव काका पाटील, मी या तिघांना आमंत्रित करतो की त्यांनी स्टेज पूजा करून घ्यावी। ओ निंब या नाटकाचे अध्यक्ष माननीय सिद्धरामप्पा खेड मालक यांचा मी निवड करतो। तर पुढील कार्यक्रम संगीत पूजन केदार गाडवे शालेय समिती अध्यक्ष आणि नवनाथ जडगे यांनी संगीत पूजन करावे। केदार गाडवे, नवनाथ जडगे आणि हिप्परगी मालक, आपण तिघांना मी आमंत्रित करतो की संगीत पूजन करावेत। धन्यवाद। संगीत पूजन आपल्या हातून झाले, मी आपणास धन्यवाद देतो। तर आपल्या भागाचे, आपल्या तालुक्याचे युवा नेते, आपल्या भागाचे जिल्हा परिषद भावी सदस्य माननीय श्री सागरदादा कल्याण शेट्टी यांचा सत्कार होत आहे। तर त्यांचे सत्कार आपल्या गावचे सरपंच उपसरपंच दोघांनी सागरदादा कल्याण शेट्टी यांचा सत्कार करावे असं मी विनंती करतो।
माननीय सागरदादा कल्याण शेट्टी यांचा सत्कार होत आहे. धन्यवाद मुत्या, धन्यवाद स्वामी. दादांचा सत्कार येथे संपन्न झाला आहे. तर या पुढील सत्कार किणीचे सरपंच अमोल हिप्परगे मालक यांचे सत्कार आपल्या गावचे माजी सरपंच उमाकांत गाडवे यांनी करावे असे मी विनंती करतो. अमोल मालकांचा सत्कार उमाकांतजी गाडवे यांनी करावे. आणि पुढील सत्कार या नाटकाचे अध्यक्ष आपल्या गावचे सोसायटी चेअरमन माननीय सिद्धरामप्पा खेड मालक यांचा सत्कार मल्लीनाथ सोमनिंग पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी खेड मालकांचा सत्कार करावे. महादेव काका धुमकनळे यांना सुद्धा मी विनंती करतोय की त्यांनी स्टेजकडे यावे, स्टेजवर स्थानापन्न व्हावे. तर यापुढील सत्कार आपल्या गावचे सरपंच गौरीशंकर स्वामी यांचा सत्कार कल्याणी औरसंगे यांनी करावेत. सरपंच गौरीशंकर स्वामी यांचा सत्कार कल्याणी औरसंगे यांनी करावेत. तंटामुक्ती अध्यक्ष विश्वनाथ मामा शिवशेट्टी यांचा सत्कार सोमनाथ दसले यांनी करावेत. विश्वनाथ शिवशेट्टी तंटामुक्त अध्यक्ष यांचा सत्कार सोमनाथजी दसले यांनी करावेत. आपल्या गावचे पोलीस पाटील दिलीप बनजगोळे यांचा सत्कार मुत्ताना बिराजदार यांनी करावेत. मी विनंती करतो की मुत्ताना बिराजदार यांना त्यांनी आपल्या गावचे पोलीस पाटील दिलीप
बनजोळे पोलीस पाटील यांचा सत्कार करावेत. सोमनाथ दसले आपण विनंती करतो की त्यांनी सत्कार करण्यासाठी इथं टेजकडे यावे. बंदर नवनाथजी जडगे यांचे सत्कार मल्लीनाथ लक्ष्मण पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी नवनाथ जडगे यांचा सत्कार करावेत. मल्लीनाथ लक्ष्मण पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी नवनाथ जडगे यांचा सत्कार करावेत. त्यानंतर सिद्धार्थ माने यांचे सत्कार नितीन चिखलंडे यांनी करावेत. बंदिला त्यांच्या अनुपस्थितीत तर सिद्धार्थ माने यांचा सत्कार बंटी शिवशेट्टी यांना करावे. बंटी शिवशेट्टी यांनी सिद्धार्थ माने यांचा सत्कार केलेला आहे. तर नितीन चिखलंडे यांच्याकडून बसवण्णप्पा पवले यांचा सत्कार होईल. आणि जालगिरीचे महाराज अमोक्षसिद्ध देवस्थानचे पुजारी जालगिरीचे महाराज यांचे सत्कार बसवंत ताऊरसिंगे यांच्याकडून होईल. त्यांनी बसवंत ताऊरसिंगेंना मी विनंती करतो की त्यांनी जालगिरी महाराजांचे सत्कार करावेत. देशिंगराव काका पाटील यांचे सत्कार उमाकांतजी गाडवे करावेत असं मी विनंती करतो की उमाकांतजी गाडवे यांनी देशिंगराव काका पाटील यांचा सत्कार करावेत. माधू सुरेश काका माकणे यांचे सत्कार शिवानंद औरसंगे यांनी करावेत. चंद्रकांत चिखलंडे यांचे सत्कार आपल्या गावचे व्हाईस चेअरमन अमोक्षित पाटील यांनी करावेत. सिरसेल स्वामी यांचा सुद्धा सत्कार सोमनी मुत्याचे पुजारी शिवानंद पाटील यांनी करावेत असे मी विनंती करतो. महादेव खांडेकर यांचा सुद्धा सत्कार शिवानंद पाटील यांनी करावेत. महादेव खांडेकर यांचा सत्कार मी विनंती करतो बंटी शिवशेट्टी यांना त्यांनी महादेव खांडेकर यांचा सुद्धा सत्कार करावेत. महादेव काका धुमकनळे यांचा सुद्धा सत्कार मलिना सुतार यांना मी विनंती करतो की त्यांनी महादेव खांडेकर यांचा सत्कार महादेव धुमकनळे यांचा सत्कार करावेत. आणि मी विनंती करतो की सरपंच उमाकांत गाडवे यांना त्यांनी सोमनी काका पाटील यांचा सत्कार करावेत. नाही ज्यांच्या घरचे कार्यक्रमानिमित्त जेव्हा या ठिकाणी कार्यक्रम ठेवले होते त्यांच्या कार्यक्रमात येऊन आपल्याला इथं देव स्थापन झालेलं आहे असे सोमनी काका पाटील यांचा सुद्धा आम्ही सत्कार करत आहे. तर या पुढील सत्कार करीम जमादार यांचा सुद्धा सत्कार मी शिवानंद औरसिंगे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावेत. सुनील चिखलंडे यांनी सुद्धा टेजकडे यावे असं मी विनंती करतो.
आपल्या गावचे माजी सरपंच विद्यमान सदस्य उमाकांतजी गाडवे यांचा सत्कार सागरदादा कल्याण शेट्टी यांनी करावे असे मी विनंती करतो. भीमण्णा पाटील गौड्रू आणि मुत्ताना बिराजदार यांचा सुद्धा सत्कार माननीय सागरदादा कल्याण शेट्टी यांच्याकडूनच करावेत. त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर यावे. भीमण्णा पाटील आणि मुत्ताना बिराजदार यांचा सुद्धा सत्कार इथं होईल. आणि आपल्या देवस्थानचे पुजारी शिवानंद पाटील यांचा सुद्धा सत्कार दादाकडून होईल. मी विनंती करतो की आपण सर्वांनी स्टेजवर लवकर येऊन सत्कार स्वीकारावे. बसवंत तौरसंगे यांचा सुद्धा सत्कार सोमनिंग काका पाटील यांच्याकडून होईल. ग्रामपंचायत सदस्य कल्याणी औरसंगे यांचा सत्कार किणीचे सरपंच अमोलदादा हिप्परगे यांनी करावेत. सोमनाथजी दसले यांचे सत्कार सागरदादा कल्याण शेट्टी यांनी करावे असे मी विनंती करतो. सोमनाथजी दसले यांचा सत्कार सागरदादाकडून होईल. मी विनंती करतो सोमनाथजी दसले त्यांनी सत्कार स्वीकारावे. नितीन चिखलंडे यांना सुद्धा मी आमंत्रित करतो की त्यांनी सत्कार स्वीकारावा. नितीन चिखलंडे यांचा सुद्धा सत्कार सोमनिंग काका पाटील यांनी करतील. लवकरात लवकर, टाइम नाही, लवकर स्टेजवर येऊन सर्वांनी सत्कार स्वीकारावा. आणि शिवण्णा औरसंगे यांचा सुद्धा सत्कार सागरदादा कल्याण शेट्टी यांनी करावेत. ಈ ನಾಟಕದ ಮಾಸ್ತರ್ ನಿಂಗನಗೌಡ್ರದು ಇವ್ರದ್ದು ಸತ್ಕಾರ ನಮ್ಮೂರ್ದು ದೇವಸ್ಥಾನದು ಸೋಮೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನದು ಪೂಜಾರಿ ಶಿವಕಾಕ ಪಾಟೀಲ್ ಇವ್ರು ಮಾಡ್ಬೇಕಂತ ವಿನಂತಿ ಅದ. ನಾಟಕದ ಮಾಸ್ತರ್ ತಾವು ಸ್ಟೇಜ್ ಮೇಲೆ ಬರಬೇಕು, ಸತ್ಕಾರ ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕಂತ ವಿನಂತಿ ಅದ. हॅलो, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे सिद्धाराम गोविंदे यांचा सत्कार माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी करावं मी असं विनंती करतो. सॉरी, सागरदादा कल्याण शेट्टी. आणि मल्लिना सुतार यांचा सत्कार सोमनिंग काका पाटील यांनी करावे असं मी विनंती करतो. वतीने सत्कार मी महादेव काका धुमकनळे आगिलंतरला सत्कार त्यांचा सुद्धा शिवण्णा औरसंगे यांनी करावे असं मी विनंती करतो.
सर्वांचा सत्कार म्हणून माईकला हार घालून इथं सत्कार समारंभ संपलं. तर यापुढील प्रस्तावना 2 शब्दात आपल्या गावचे माजी सरपंच उमाकांत गाडवे यांनी 2 शब्दात प्रस्तावना करावे असं मी विनंती करतो. श्री सोमेश्वर यात्रा महोत्सव निमित्त आज आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्याचे आमदार, पाणीदार आमदार, रोडमॅन आमदार, विकासाचे महामेरू मान्य सचिनदादा कल्याण शेट्टी यांचे बंधू मान्य सागरदादा कल्याण शेट्टी व या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धरामप्पा खेडजी व आपल्या शेजार गावचे किणीचे अमोलदादा हिप्परगे, तसेच या गावचे सरपंच गौरीशंकर स्वामी व डेप्युटी सरपंच कल्लुमुत्या व माझे सर्व ग्रामपंचायत सदस्य व सोसायटीचे व्हाईस चेअरमन व शिक्षण समितीचे अध्यक्ष, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी सरपंच सोमनी काका पाटील, सुरेश काका माकणे, देसवांना, महादेव मामा, श्रीशैल स्वामी व आपल्या कंपनी मालक पावले सावकार, सिद्धार्थ माने, तंटामुक्त अध्यक्ष विश्वनाथ शिवशेट्टी, तसेच आपल्या पाहुणे आलेले शेजारचे महाराज, तसेच पूर्ण व्यासपीठ आणि गावचे पोलीस पाटील दिलीप बनसगोळे व सर्व ग्रामस्थ आणि यात्रा पंच कमिटी. आज काल परवा आम्ही जाऊन दादांना आमंत्रित केलं. प्लॅन नव्हता अगोदर, तर लगेच दादा होकार दिले. काल जाऊन आम्ही पत्रिका काल एका दिवसातच छापलं दादा आणि लगेच तुम्हाला निमंत्रण पत्रिका दिलो. आणि या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहिलात, तुमच्याबरोबर अमोलदादा राहिले, त्याबद्दल मी गावच्या वतीनं आपलं आगतम स्वागतम सुस्वागतम व तुमचं स्वागत व तुमचं मी आभार मानतो. तसेच आपल्या गावात आतापर्यंत दादानी विकासाचं काम भरपूर दिलेलं आहे. एक सांगण्याचं एकमेव कारण, दादा सरपंच असताना इथं पालखीचं भेटी झालं, त्याच्यानंतर दादा आले, एक दगड होतं दादा इथं, त्यावेळेस दादानी सरपंच असताना 11,000 रुपये दिले. त्याच्यानंतर आमच्या ग्रामस्थांनी हे मंदिर बांधलं आणि या मंदिरासाठी आपले गावचे चेअरमन सिद्धरामप्पा खेड अजून कायदेशीर होणार आहे, तरी आपल्या गावाला सभामंडपासाठी त्यांनी जवळजवळ 1-2 गुंठा जागा देणार आहेत. तरी याच्या अगोदर दादांनी आपल्या गावामध्ये अमोक्षित महाराजांचं सभामंडप खासदार बनसोडे साहेब यांच्या निधीतून दादांनी दिलं 5 लाखाचं. त्यानंतर परवा मर्याईचं दिलं 10 लाखाचं. त्याच्यानंतर अगोदर बीरलिंगेश्वर आणि माळिंगराया, आता 5वं चालू आहे आपलं सिद्धायप्पा, त्याचं उद्घाटन झालेलं आहे, कामाला सुरुवात होईल. त्यानिमित्तानं दादांना मी गावच्या वतीनं आणि ह्या कार्यक्रमाचं प्रमुख म्हणजे कोण करतात की कुणाच देव आहे, हे पाटील घराण्याचं आणि बिराजदार घराण्याचं आहे. तरी हे बिराजदार आणि पाटील घराणा आजपर्यंत काकूपासून दादाला 2 वेळा आपल्या मागं पाटील बिराजदार 99% आपल्याला मागाय साथ दिलेले आहेत. ह्याच्या पुढं 100% देतील. फक्त दादाला एक विनंती आहे, कमीत कमी एक 10 लाखाचं सभामंडप आमचं सोमेश्वरचं व्हावं. कारण काल मी हन्नूरला गेल्यावर 12 ज्योतिर्लिंगाचं बघितलं, म्हणून मला हे डोक्यात आमच्या सोमलिंग मुत्यांनी घातलं आज दादांना मागणी करायसाठी. हे दादांनी करतील आणि करणारच, त्याबद्दल वाद नाही. आणि दुसरा प्रश्न हे एक राहिलं आहे, आणि आमच्या इथं मुस्लिमचं एक सभामंडप छोटं लागणार आहे, ते देवबस्तीत ते पडलेलं आहे. तर तिथं एक हे 2 सभामंडप तिथं काय 5 लाखामध्ये होतं, ते 5 आणि हे 10 लाखाचं करावंही मी ग्रामस्थच्या वतीनं आणि आमच्या या पंच कमिटीच्या वतीनं आपल्याला विनंती करतो. आणि काही बोलण्यात जास्त कम झाला असेल, कुणाचं नाव घेण्यात विसरलं असेल तर माफ करावं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सरपंच साहेब. तर मी अमोलदादा हिप्परगे यांना विनंती करतो की 2 शब्द बोला. ठीक आहे.
बरं ठीक आहे. दादांना गडबड असल्या कारणाने मी 1 मिनटं मी 1-2 शब्दात दादांना मी एक निवेदन करणार आहे. तर या गावामध्ये खूप काही दादाकडून काम झालेलं आहे. आमदार साहेब माननीय सचिनदादा कल्याण शेट्टीकडून जे आमच्यात सोय नव्हते, जे आमच्यात रोड नव्हते, जे पाण्याचा प्रश्न होता, सगळं प्रश्न आमच्यात मिटलेला आहे. आणि आमचं एक काम आहे, आमच्या शिवार पाणदी रस्ता म्हणून शिवार आहे, दादापर्यंत आम्ही गेलो नाही, आमचं काम झालं नाही. म्हणजे त्या कामासाठी आम्हीच तुमच्यापर्यंत आलं नाही. तर दादांना मी एक विनंती, कळकळीची विनंती करतो. जवळजवळ या गावामध्ये सर्वात मोठा पाणदी रस्ता म्हणून आमच्या शेताकडलं रस्ता आहे. तर खूप वेळा आमच्या चर्चासुद्धा शेतकऱ्यांच्या चर्चा झाला. आमच्या भागातले गाडवे कंपनीचं शेतं आहे ती आम्ही गोविंदे, औरसंगे, अजून भरपूर माने कंपनी सर्वांचे तिकडं त्या भागामध्ये शेती आहेत. 2 ते 2.5 किलोमीटर त्या पाणदी रस्त्याला वळसंग रस्ता म्हणून ओळखतात, वडगाव रस्ता. तर सर्वात मोठा रस्ता आहे दादा. मी कळकळीचं विनंती करतो, आमचं गाव तुम्हाला भरपूर साथ दिलं, ह्या पुढं सुद्धा तुम्हाला भरपूर साथ देईल. पण माझं काम मी डॉक्युमेंट्सही तुमच्याकडे निवेदन घेऊन येणार आहे. माझं काम तुम्ही करावे असं मी विनंती करतो. तर या धन्यवाद. तुम्ही या आमच्या कामाला दाद देईल. भविष्यात आमचं काम होणारच आहे. तर या पुढील सर्वांना घाई असलेलं आपल्याला नाटक बघायचं आहे. तर या नाटकाचं उद्घाटन आपल्या दादा सागरदादा कल्याण शेट्टी या रिबिन रीत कापून या नाटकाचे उद्घाटन करावे असं मी अमोलदादा आणि सागरदादा यांना दोघांना मी विनंती करतो की त्यांनी नाटकाचे उद्घाटन करावे. महाराज की जय, सिद्ध महाराज की जय. धन्यवाद दादा. आमच्या मागणीला तुम्ही आमच्या शब्दाला मान देऊन आपण आमच्या या उद्घाटन कार्यक्रमासाठी आलात. मी तुमचा खूप खूप आभार मानतो. तर आपल्या गावातले सर्व या नाटकाचे अध्यक्ष, तंटामुक्त अध्यक्ष, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, माजी सरपंच, आपण सर्वांनी सुद्धा या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची शोभा आपण सर्वांनी वाढवलात. माननीय सागरदादा कल्याण शेट्टी आमच्या कोणत्याही हाक्याला त्यांनी हजर आहेत. असं तुमचा साथ आमच्याशी असू द्या. आमचा साथ तुम्हाला सदैव आम्ही देऊ असे सांगून पुन्हाच एकदा आपल्या सर्वांचे मी या पंच कमिटीकडून आभार मानतो. तर आजच्या या उद्घाटन कार्यक्रम इथंच थांबला. या पुढील कार्यक्रम नाटक चालू होईल 2 मिनिटात. धन्यवाद दादा, धन्यवाद.